नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा यामध्ये आज आपण बघणार आहोत की डिग्र्या देणारे विद्यापीठेच आहे बनावटी. देशामध्ये 32 बनावटी विद्यापीठे आहेत. त्याचप्रमाणे RTMU राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची आहे वानवा. तर आज नागपूर विद्यापीठात TCS आणि BPS या कंपनीद्वारे प्लेसमेंट ड्राईव्ह होणार. तर या बातम्या बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लांबगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताज्या बातम्या नियमित बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. देश विदेशातील बातम्या हिंदी आणि मराठीमधून नियमित बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर आज शिक्षणाशी संबंधित काही ताज्या बातम्या बघूया. कुठे आहे शिक्षण व्यवस्था आणि कुठे आहे शिक्षण पद्धती? अख्ख्या पूर्ण भारत देशामध्ये 32 बनावट विद्यापीठे आहेत. त्यात दिल्लीमध्ये 12 विद्यापीठे असून हे डिग्री वाटणारे विद्यापीठेच आहे फर्जी. तर कुठे चालली ही शिक्षण पद्धती? एकीकडे नवी दिल्ली मुंबई परिसरात 12 परदेशी विद्यापीठाची नॉलेज सिटी तयार होत असताना देशांतर्गत उच्च शिक्षणाचे वास्तव विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजे UGC झाडाझडतीतून समोर आले आहे की या पाहणीत देशभरातील थोडकी नव्हे तर अख्ख्या देशामध्ये 32 विद्यापीठे बनावटी असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यात महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचा देखील समावेश आहे. भारदस्त नावे असलेली ही विद्यापीठे विद्यार्थ्यांना प्रवेश देत असली तरी त्यांना कोणतीही वैज्ञानिक मान्यता नसल्याने या विद्यापीठाकडून मिळणाऱ्या पदव्या कायदेशीर किंमत नसल्याचेही UGCने स्पष्ट केलेले आहे. परंतु या UGCच्या झाडाझडतीत वास्तव उघड झालेले आहे. UGCने जाहीर केलेल्या या यादीत देशभरातील 32 विद्यापीठाची नावे आपल्याला दिलेली आहे. त्यातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस दिल्ली, कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी दिल्ली, वोकेशनल युनिव्हर्सिटी दिल्ली, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट दिल्ली, मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद हरियाणा, राजा अरेबिक युनिव्हर्सिटी नागपूर महाराष्ट्र, महाराष्ट्र नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ महाराष्ट्र, गांधी हिंदी विद्यापीठ प्रयागराज उत्तर प्रदेश, महामाया टेक्निकल युनिव्हर्सिटी नोएडा उत्तर प्रदेश, दक्ष युनिव्हर्सिटी रांची झारखंड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन बंगाल, सर्व भारतीय विद्यापीठ कर्नाटक अशा प्रकारच्या विद्यापीठाची नावे असून दिल्लीमध्ये 12 तर उत्तर प्रदेशमध्ये 4, आंध्र प्रदेशमध्ये 2 तर कर्नाटकमध्ये 2, केरळमध्ये 2, महाराष्ट्रामध्ये 2, पाँडिचेरीमध्ये 2, पश्चिम बंगालमध्ये 2, अरुणाचल प्रदेशमध्ये 1, हरियाणामध्ये 1, झारखंडमध्ये 1 आणि राजस्थानमध्ये 1 अशा युनिव्हर्सिट्या पसरलेल्या असून UGCने जाहीर केलेल्या या यादीमध्ये विद्यापीठाने कोणतीही कायदेशीर मान्यता नसल्याने या संस्थांकडून देण्यात येणाऱ्या पदव्या नोकरी किंवा पुढील शिक्षणासाठी ग्राह्य धरल्या जाणार नसल्याचाही इशारा UGCने दिलेला आहे. या यादीत सर्वाधिक म्हणजे 12 बोगस विद्यापीठे दिल्लीत असल्याचे आढळते. दिल्ली खालोखाल उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्याची नावे देखील यात आहे. राज्य कायद्याअंतर्गत स्थापन नसल्याने पदवी देण्यास पात्र नाहीत असे आयोगाने स्पष्ट केलेले आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना UGC ही मान्यता आहे किंवा नाही याची चौकशी संकेतस्थळावर करण्याची आवश्यकता. आज RTMU राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात TCS आणि BPS कंपनीद्वारे प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात TCS आणि BPS कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह आज म्हणजे बुधवार 25 फेब्रुवारीला सकाळी 8:30 ते 11 दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील पदव्युत्तर गणित विभागात हा प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत TCS मिहान सेज तेलारा नागपूर येथील कार्यालय कामासाठी प्रामुख्याने पारंपरिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आलेले आहे. शैक्षणिक सत्र 2023, 2024 आणि 2025 मधील पूर्णवेळ BA, BCom, BCCA, BBA, BSc, BAF, BBI, BBM, BMS तसेच MA आणि MComचे विद्यार्थी या प्लेसमेंट ड्राईव्ह करता पात्र असणार आहे. तेव्हा या प्लेसमेंट ड्राईव्हचा बेरोजगार पदवीधारकांनी लाभ घ्यावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीने हा प्लेसमेंट ड्राईव्ह उद्याला म्हणजेच बुधवारी 25 फेब्रुवारीला सकाळी 8:30 ते 11 या दरम्यान आयोजित केलेला आहे. RTMU नागपूर विद्यापीठातील 172 प्राध्यापकाची पदे अजूनही आहे रिक्त. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये 98 प्राध्यापकाची पदे मंजूर होऊनही LIT विद्यापीठ वेगळ्या झाल्यामुळे प्राध्यापक भरतीला खंड पडला होता. मात्र या संपूर्ण प्रक्रियेला वर्ष उलटू नये. दोन्ही विद्यापीठामधील प्राध्यापक भरतीचा तिढा सुटलेला नसून अद्यापही नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाची स्वतंत्र बिंदू नामावली तयार झालेली नाही. सध्या विद्यापीठामध्ये 258 प्राध्यापकाची पदे मंजूर असून त्यापैकी 172 पदे रिक्त आहेत. असे असतानाही पुन्हा 1 वर्ष प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याचे दिसून येत आहे. प्राध्यापकाच्या कमतरतेमुळे विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्याच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. कारणास्तव घटत्या विद्यार्थी संख्येचा अभ्यास करण्यासाठी आणि समस्येवर उपाय म्हणून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणी अधिसभा बैठकीत करण्यात आलेली आहे. प्राध्यापकाच्या कमतरतेचा शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळू शकत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भविष्यावर होत असल्याचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता प्राध्यापक भरती न करता कंत्राटी पद्धतीवर प्राध्यापक घेतल्या जातात किंवा क्लॉकवाईज घड्याळी तासेनुसार प्राध्यापकांचे घेतले जातात. यामुळे प्राध्यापकसुद्धा तसे मन लावून शिकवत नाही. कंत्राटी पद्धतीवरील प्राध्यापक हे सुद्धा आता विद्यापीठाचे एक प्राध्यापक भरती न झाल्यामुळे या सर्व डोलारा कंत्राटी पद्धतीवरील प्राध्यापक आणि घड्याळी तत्वावरील प्राध्यापक ओढत असल्याचा दिसून येत आहे आणि याचा परिणाम मात्र शिक्षण पद्धतीवर होत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सुद्धा होत आहे. परंतु याकडे शिक्षण व्यवस्था पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.